नमस्कार मित्रांनो, डाक मित्र 26 या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला IPB खाते फोनपेशी कसे लिंक करायचे सांगणार आहे. तर सुरुवातीला IPB ॲप उघडून घ्यायचे. जर तुम्ही IPB ॲप लॉग इन केलेलं नसेल तर माझा अगोदरचा व्हिडिओ बघून घ्या, ज्यामध्ये मी IPB ॲप कसे चालू करायचे सांगितले. तर इथे तुम्हाला रुपे डेबिट कार्ड ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक करायचं. नंतर तुम्हाला अशी स्क्रीन दिसेल, रिक्वेस्ट व्हर्चुअल डेबिट कार्डला क्लिक करायचं आणि कन्फर्मेशनसाठी या चौकटीमध्ये क्लिक करून कन्फर्मला क्लिक करायचं. नंतर तुम्हाला एक OTP येईल आणि ATM डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला तुमच्या खात्यामधून ₹25 चार्जेस कटेल. आता हा OTP आलेला आहे, तो OTP टाकून घ्यायचा आणि सबमिटला क्लिक करायचे. सबमिट केल्याच्यानंतर तुम्हाला तुमचे कार्ड डाउनलोड झालेले दिसेल, परंतु हे कार्ड इनॅक्टिव्ह आहे. कार्डला ॲक्टिव्ह करण्यासाठी परत रुपे डेबिट कार्ड या ऑप्शनमध्ये जायचं. इथे तुम्हाला तुमचं कार्ड ब्लॉक दिसेल, त्याला अनब्लॉक व्हर्चुअल डेबिट कार्डवर क्लिक करून सबमिट करायचे. नंतर तुम्हाला पिन विचारला जाईल, तिथे पिन टाकायचा आणि कन्फर्म करायचे. कन्फर्म केल्याच्यानंतर ट्रान्झॅक्शन फेल्ड असा मेसेज येईल, कारण नवीन ATM कार्ड अनलॉक होण्यासाठी मिनिमम 1 ते 1.5 तास एवढा वेळ लागतो. एका तासानंतर परत प्रयत्न करायचा, रुपे डेबिट कार्डमध्ये जायचे आणि अनब्लॉक व्हर्चुअल डेबिट कार्डला क्लिक करायचे. नंतर कन्फर्मला क्लिक करून तुमचा जो पिन आहे तो पिन टाकायचा आणि कन्फर्म करायचे. कन्फर्म केल्याच्यानंतर तुम्हाला तुमचे व्हर्चुअल डेबिट कार्ड अनब्लॉक झालेल्याचा मेसेज येईल. आता तुमचे कार्ड बघण्यासाठी परत डेबिट कार्डमध्ये जायचे आणि लाल अक्षरामध्ये जे दिलेलं आहे व्ह्यू कार्ड डिटेल्सवर क्लिक करायचे. तुमचा पिन टाकायचा आणि कन्फर्म करायचे. इथे तुम्हाला तुमचे ATM कार्ड डाउनलोड झालेले दिसेल. ATM कार्ड डाउनलोड झाल्याच्यानंतर सिंपली तुम्ही तुमचे फोनपे ॲपमध्ये जायचे. फोनपे ॲप चालू करायचे. त्यामध्ये तुम्हाला अशी स्क्रीन दिसेल. थोडं स्क्रोल करायचे. खाली आल्याच्यानंतर तुम्हाला मॅनेज पेमेंट ऑप्शन असेल, इथे व्ह्यू ऑलला सिलेक्ट करायचे आणि स्क्रोल करायचे. इथे UPI बँक अकाउंट ऑप्शन आहे, त्यावर क्लिक करायचे. आता इथे मी माझे SBIचे अकाउंट लिंक केलेले आहे, परंतु मला IPB ॲप लिंक करायचे, तर मी इथे ॲड बँक अकाउंट ऑप्शनला क्लिक करेल. इथे बँक्स दिसतील. जर तुम्हाला बँक दिसली नसेल तर इथे सिंपली पोस्ट टाकायचे आणि इंडिया पोस्ट पेमेंट बँक हे सिलेक्ट करायचे. सिलेक्ट केल्याच्यानंतर अकाउंट ॲड होईल. नंतर सेट पिनला क्लिक करायचे. आता तुम्ही जे ATM कार्ड डाउनलोड केले त्या कार्डवरील शेवटचे 6 अंक आणि खाली व्हॅलिडिटी जी तारीख आहे 12/26 ही टाकून घ्यायची आहे. नंतर कंटिन्यूला क्लिक करायचे. तुम्हाला एक बँक OTP येईल. बँक OTP आल्याच्यानंतर राईटला क्लिक करायचे. नंतर तुम्हाला जो पासवर्ड ठेवायचा आहे तो पासवर्ड ठेवायचा आहे आणि ओके दाबायचं. नंतर कन्फर्मेशनसाठी परत तो पासवर्ड टाकायचा आणि ओके करायचे. नंतर अशा प्रकारे तुमचा पासवर्ड सेट आणि तुमचे खाते फोनपेला लिंक होईल. अशा प्रकारे तुमचे खाते फोनपेला लिंक झाले आहे. हे चेक करण्यासाठी एकदा बॅलन्स इन्क्वायरी करून घ्यायची. चेक बॅलन्सला क्लिक करायचे, बँक सिलेक्ट करायची आणि तुमचा पिन टाकायचे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. परत तुम्हाला पोस्टच्या संदर्भात किंवा कुठल्या स्कीमबद्दल माहिती पाहिजे असेल तर मला कमेंट करा. धन्यवाद.